महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण राज्याचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला आणि बजेटमध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थी, उद्योग, पायाभूत सुविधा आणि आरोग्य क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. त्यामुळे या बजेटमधून महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं, कोणत्या गोष्टी जाहीर झाल्या आणि सामान्य जनतेवर याचा काय परिणाम होणार, आता हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष होतं कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधी तब्बल 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता आणि यावेळीही तेच अर्थसंकल्प मांडतील अशी अपेक्षा होती. मात्र परिस्थिती बदलली आणि ही जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आली. त्यामुळे या बजेटमध्ये सरकार नेमकं काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. सर्वात जास्त चर्चा 2 गोष्टींवर होती. पहिली म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का आणि दुसरी म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत काही नवीन घोषणा होणार का. अखेर सरकारने या दोन्ही मुद्द्यांवर महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. सर्वप्रथम शेतकऱ्यांबाबत झालेल्या घोषणांकडे पाहूया. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आलेले आहे. यासोबतच नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने प्रोत्साहनपर निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करतात त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. याशिवाय शेतमजुरांसाठीही एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना या शेतमजुरांनाही लागू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात काम करणाऱ्या हजारो कुटुंबांना सुरक्षिततेचा आधार मिळणार आहे. सरकारने कृषी क्षेत्रासाठी एक मोठं उद्दिष्टही जाहीर केलं आहे. 2027 पर्यंत महाराष्ट्राचा कृषी GDP मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याचा सरकारचा संकल्प आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया, उद्योग आणि बाजारपेठेचा विस्तार याच्या मदतीने शेतीला आर्थिकदृष्ट्या मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना आणि अधिक प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी नवी डिजिटल सेवा सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा शेतकऱ्यांसाठी विशेष मेसेज सेवा सुरू केली जाणार आहे. या सेवेमुळे सरकारी योजना, हवामान माहिती आणि बाजारभाव थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. ग्रामीण व्यवस्थेला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना सुरू केली जाणार आहे. पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण उद्योगांना यामुळे मोठी मदत मिळेल. त्याचमुळे मत्स्य व्यवसायासाठीही मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना दरवर्षी सुमारे 1240 कोटी रुपयांच्या निधीसह राबवली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील मच्छीमारांना उत्पादन वाढवण्यास मदत होईल. आता पायाभूत सुविधांबाबत झालेल्या मोठ्या घोषणांकडे पाहूया. महाराष्ट्रात मेट्रो नेटवर्क मोठ्या प्रमाणात विस्तारले जाणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर शहरांमध्ये मेट्रो मार्गाची लांबी जवळपास 490 किलोमीटरपर्यंत वाढवण्याची योजना आहे. तसेच काही भागांमध्ये भूमिगत मेट्रो मार्ग देखील तयार केले जाणार आहेत. राज्यातील रस्ते नेटवर्क मजबूत करण्यासाठी मोठा आराखडा तयार करण्यात आला आहे. सरकारच्या योजनेनुसार राज्यात 6000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे एक्सप्रेस उभारले जाणार आहेत. ग्रामीण भागातील विकास लक्षात घेऊन 1000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली सर्व गावे कॉन्क्रीट रस्त्यांनी जोडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प देखील वेगाने पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावरील काही महत्त्वाच्या स्टेशनचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना मेट्रोने जोडण्याचा मोठा प्रकल्पही हाती घेतला जाणार आहे. यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान भूमिगत मेट्रो मार्ग उभारण्याची योजना देखील जाहीर करण्यात आली आहे. तसेच पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. या टप्प्यात खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी या भागांना मेट्रोने जोडले जाणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात सुधारण्याची अपेक्षा आहे. औद्योगिक विकासासाठीही सरकारने नवे निर्णय घेतले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म आणि लघु उद्योग उभारण्याची योजना आहे. त्यामुळे जवळपास 50 लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेमिंग आणि डिजिटल क्षेत्रात महाराष्ट्राला जागतिक स्तरावर पुढे नेण्यासाठी राज्यात जवळपास 300 गेमिंग स्टुडिओ उभारण्याची योजना आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे
तिसरी चित्रसृष्टी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता महिलांसाठी आणि तरुणांसाठी करण्यात आलेल्या घोषणांकडे पाहूया. सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. या योजनेसाठी सरकारने मोठी आर्थिक तरतूद केल्याचे सांगितले जात आहे. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये विशेष विक्री केंद्र उभारली जाणार आहेत. त्यामुळे महिला स्वयंसहाय्य गटांना त्यांच्या उत्पादनांसाठी मोठी बाजारपेठ मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. नवी मुंबईमध्ये परदेशातील 6 विद्यापीठे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यात 8 ते 10 एज्युकेशन सिटी विकसित करण्याची योजना आहे. याशिवाय मुख्यमंत्री विज्ञान वारी योजना सुरू केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासा सारख्या जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. तरुणांना परदेशात रोजगारांच्या संधी मिळाव्यात यासाठी महिला संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत भाषा प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि आर्थिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. आरोग्य क्षेत्रासाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. कॅन्सर आणि डायबिटीज, हृदयरोग यासारख्या गंभीर आजारांचे लवकरच निदान व्हावे यासाठी राज्यभर तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच उपचारासाठी लाखो रुपयांची आर्थिक मदत देण्याचीही तरतूदही करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये वारंवार होणाऱ्या पुराच्या समस्येवर उपाय करण्यासाठी मोठा प्रकल्प राबवला जाणार आहे. जागतिक बँकेच्या मदतीने हजारो कोटी रुपयांचा हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामध्ये कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यातील अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याची योजना आहे. एकूणच पाहता या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, विद्यार्थी, उद्योग, पायाभूत सुविधा आणि आरोग्य या सर्व क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेली 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याचा निर्णय या बजेटमधील सर्वात चर्चेचे मुद्दे ठरले आहेत. मात्र काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी नेमका किती निधी ठेवण्यात आला आणि महिलांना वाढीव आर्थिक मदत कधीपासून मिळणार याबाबत अजून अस्पष्टता आलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसात याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तर हा होता महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणांचा सविस्तर आढावा. तुम्हाला हा बजेट कसा वाटला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.